माझं चुकतंय. म्हटलं तर सगळे म्हणतात तर जरा आत्मपरीक्षण करावं. जे केल्यावर मला कळलं की एखाद्याचं भलं होत असेल तर आपण कशाला अडवावं. करू दे. करा, तुमचंच राज्य आहे ना. माझ्या म्हातारीचं कोण ऐकतंय? करा, काय करायचं ते करा. आई नको ना ग रागव. अगं हे बघ, आता आपली अनुवहिनी टीव्हीवर दिसणार, ती छान काम करणार, तर सगळे काय बोलतील की अरे ही तर दुर्गाबाईची सून आहे. मग तुझंच कौतुक करतील ना. काय म्हणजे मी पण टीव्हीवर दिसणार आहे? नाही ग, मग तू नाही दिसणार, पण आपली अनुवहिनी तर दिसेल ना. आणि अनुवहिनीने एकदम छान काम केलं की सगळे काय बोलतील, काय? अरे ही दुर्गाबाईची सून आहे. अनु आहे असं नाही बोलणार आहे, दुर्गाबाई दुर्गाबाई. खरंच? काय रे राजन, खरंच आहे? म्हणजे काय? खरंच? हो ग. बरं बरं, चला हे झालं असेल ना तर नाश्ता करून घ्या. चला 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 चल ग, चल चल. तू हळू ये. हो, हो. येताय. या या या. दादा येताय ना. हा, चल चल. सीम. हॅलो सीमा. अगं ही काय वेळ आहे का फोन करायची? इथे सगळे वांदे झालेत. काय हे कसं झालं? नाही म्हणजे मला सगळं कळलं, पण इथपर्यंत गेलंच कसं? आणि तुला माहितीये का, मलाही इथं खूप बोलणी गावी लागली आहेत. तुला फक्त बोलणी ऐकावी लागली आहेत तिथे. इथे ना मला माझा नवरा घराबाहेर हाकलायला निघाला होता. काय? मग काय, त्या मूर्ख अनुने अडवलं ना नशीब माझं. बाकी रडायचं नाटक केलं का मी? कसं बसं कन्व्हिन्स केलंय मी सगळ्यांना. पण ऐक ना दिव्या, आता आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे. नाही म्हणजे कॉल हिस्ट्री असेल, मेसेज हिस्ट्री असेल, सगळं डिलीट करायचं. नाही मी करेनच, तूही आठवणीने कर. पुन्हा जर काही सापडलं ना तर संपलं मग सगळं. नाही नाही, असं काही होणार नाही, नको काळजी करूस. नाही पकडलं जात आपण. बरं, नवीन काही बातमी आहे का? नाही नाही म्हणजे तो अविनाश अनुशी बोलायला लागला का परत? बोलायचं काय विचारतेस? त्या बावळट अनुला ना जाहिरातीत काम करायची संधी मिळाली अगं. आणि त्या अविनाशने पण तिला जायची परवानगी दिली ना. व्हॉट? अनुला जाहिरातीत काम करायची संधी मिळाली? हो ना, दिसायला तशी बरीच आहे ती. प्लीज, काही बरी वगैरे नाही, टिपिकल हाऊसवाईफ दिसते ती. ते सोड, पण आता आपण काय करायचंय? तिची टीव्हीवर जाहिरात असतो वाट बघत बसायची का? नाही नाही नाही, अजिबात नाही. आपल्याला काहीतरी करावंच लागेल. हां. एकतर इतक्या दिवस केलेली मेहनत वाया गेली आहे सगळी. ती सगळी मेहनत भरून काढावी लागणार आहे. मला ना फक्त एक चान्स मिळू दे दिव्या, मग बघ मी काय करते ते. करेक्ट. उन्हामागून छाया यावी, तसंच निराशेतून आपल्या दारी सुख येतं. भिजलेल्या स्वप्नांनाही नवं रूप येतं. मैत्रिणींनो, कधी कधी अचानक न कळत आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं, पण सतत वादळांना तोंड देणाऱ्या आपल्याला या अचानक आलेल्या सुखाचीही भीती वाटते, हुरहुर वाटते, धाकधूक होते. सगळं ठीक होईल ना असे प्रश्न पडतात. अशा वेळी एक दीर्घ श्वास घ्यायचा, आत्मविश्वासाचा, आणि म्हणायचं, मी यशस्वी होणार आहे, माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. मी यशस्वी होणार, माझं स्वप्न पूर्ण होणार आहे.
तथास्तु. अगं बिहू तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावी तसं आणखी कोणाला वाटणार आहे? अगं ते माझी बबडी. ती पण आणि तू करत काय होतीस? अगं ते मधुश्रीने मला सांगितलं ना, ते करण्याचा प्रयत्न करत होते.